श्री स्वामी समर्थ. जिथे 100 वाटा बंद होतात ना, तिथे एक वाट स्वामी उघडतात. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर नवीन दिवसाची बघा आमच्या जशी सुरुवात झाली. मस्त असं मॉर्निंग तुम्हाला दाखवलं मी, बाहेरचं ऊन वगैरे कसं आलेलं होतं. सूर्यप्रकाश तर नेहमीच आमच्या घरामध्ये येत असतो. तर आजची आमची सुरुवात कशी झाली ते तुम्हाला सांगते मी, त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा. तर ना, आज आमचा डे पूर्ण खाण्यापिण्यामध्ये आणि मजा मस्तीमध्ये गेला म्हटला तरी चालेल बरं का. आणि चालेल म्हणजे काय, त्यासाठी तुम्हाला पूर्ण बघावंच लागेल ना, तेव्हा तर कळेल काय मजा मस्ती केली आणि काय दिवसभर खाण्यापिण्यामध्ये आमचा डे गेला. तर इकडे बघा, याला काय म्हणतात माहिती ना तुम्हाला? हां, माहितीच असेल सर्वांनाच माहिती ते काय म्हणतात ते. याला म्हणतात पुरणपोळी. आणि ही आमच्या लाजची खूप सारी फेवरेट आहे. तर आमच्या मॉर्निंग सुरुवात कशापासून झाली होती? गोल गोल पुरणपोळीपासून. तर लाजने सांगितलं होतं आज पुरणपोळी बनवण्यासाठी. आणि लाज पण घरीच होता आज, आणि मी सुद्धा घरीच होते, है ना लाज? हो. आणि राज आता हसायला लागलाय. मम्मा माझ्यासारखीच बोलायला लागली म्हणून हसायला लागला. तर आमची पुरणपोळी स्टार्टिंगला कशी फुगलेली होती तुम्ही बघितला ना, तसंच फुगून बसलेला होता बरं का राजसुद्धा. आता तुम्ही म्हणाल ती कशासाठी? दुसरं काही नाही हो, आमच्या राजला खायची होती पुरणपोळी आणि मी काय ओनली सारखी चपातीच बनवत होती किंवा रोटी वगैरे असं. पण वेगळं काहीतरी त्याला पाहिजे होतं. आणि त्याला पुरणपोळी असं लक्षात येत नसेल तर त्याचं एकच असतं, मम्मा मला गोड पोळी बनव प्लीज. आता इकडे मी बनवली तर होती आणि ठेवली सुद्धा होती, पण याला कुठे दम निघतो? नाही ना निघत. कारण ज्याला जे पाहिजे असतं ना, माझ्यासारखाच आहे, त्याला तेव्हाच तेच पाहिजे असतं. तरी तर पुरणपोळी बनवली मी, ठेवली, थंड पण झालेली नव्हती, तरी हट्ट करून तो घेतला. त्यानंतर ना थोडासा पाऊस वगैरे आलेला होता आणि आम्ही गेलेलो होतो बाहेर. मग बाहेरून येते वेळेस मी काय भिजलेली नाही, पण राजसुद्धा भिजलेला होता बरं का. मी काय तेवढी भिजलेली नव्हते पावसामध्ये, पण राजचं पूर्ण ड्रेस वगैरे ओलं झालं होतं आणि केससुद्धा ओले झालं होतं. नाही मग तर मी ते पुसून घेतला त्यांनी, राजने. आणि नंतर तुम्हाला माहिती का इथे काय आहे हे जाम. तर हे ना मला इतकं काय माहिती नाही आहे याच्याबद्दल आणि मी कधी आणली पण नाही आहे. पण राजच्या चॉईसने हे फेवरेट म्हणून फर्स्ट टाईम घेऊन आलेलं आहे ते, आणि ते खायचं असतं म्हणे चपातीसोबत. पण मलाही नेमकं माहिती नाही ते लागतं कसं, दिसतं कसं आणि असतं कसं. तर ज्याबद्दल मला माहिती नाही ना त्याबद्दल मला बोलता पण येत नाही असं म्हणलं तरी चालेल. पण हे मग ओपन करायला राजने सांगितलं, मम्मा मला दुपारी चपाती वगैरे खायची आणि त्याच्यासोबत हे खायचं आहे हे त्यांनी सांगितलं. पण हे काही काढलंच नव्हतं, डीमार्टून आणून झाले होते आता खूप दिवस. तर म्हणलं आज काढून घ्यावं. तर याची पॅकिंगसुद्धा कशी काढायची हे सुद्धा मला माहिती नव्हतं, त्यामुळे जे रस्ता माहिती नाही आहे त्या रस्त्याने जाणं थोडंसं कठीणच जातं ना, हे तर तुम्हाला माहितीच आहे. आणि मी तर खूप सारा अनुभव घेतला आहे त्या गोष्टींचा. तर मग नंतर काय शेवटी निघालं, खूप सॉफ्ट असं होतं झाकण काढल्यानंतर. तर राज ते बघत बोलला की मम्मा मी टेस्ट करून बघतो ते कसं आहे. आणि त्याने डोळे वगैरे मिटला, जसं कसं आपण चिंच वगैरे आंबट खातो ना अशा टाईपमध्येच त्याने तोंड केलं. आता तुम्हीच ओळखून घ्या याची टेस्ट कशी आहे ते, पण एकदम सॉफ्ट आहे बरं का. आता तो बोलला मम्मा चप्पा वगैरे ठेवायची असते प्लेट्समध्ये आणि त्याच्यावरती हे लावायचं असतं आणि रोल वगैरे खायचं असतं त्याच्यासोबत, रोल करून चपातीची. तर मग मी ठीक आहे म्हटलं. मग दुपारच्या जेवणामध्ये त्याच्यासाठी मी चपात्या वगैरे बनवलेल्या होत्या. तर इकडे मी आता त्याला देते चपाती आणि त्याला पूर्णपणे चम्मचला व्यवस्थित येतसुद्धा नव्हतं बरं का. तर तो बोलत होता मम्मा चम्मचने ना ते असं टाकायचं असतं आणि असं टाकून त्याला पसरवायचं असतं. आता केचप वगैरे हे कसं असतं, थोडंसं मेल्ट होतं लवकर आणि आपल्याला इझिली फिरवता येतं चम्मचने ती पूर्ण चपातीवरती. पण हे काय असं नव्हतं, एकदम घट्टसरच होतं, ते वेगळंच होतं. तरीही तो सांगत होता मम्मा माझा फ्रेंड वगैरे खातो आणि तोही असं स्कूलला वगैरे घेऊन येतो. जेव्हा त्याची मम्मा ना लवकर उठून मॉर्निंगला चप्पा म्हणजे बनवून देते आणि भाजी वगैरे काही नसते बनवत ना, तेव्हा तो माझा फ्रेंड ना असंच आणतो आणि मी त्याचं पाहिलं आहे, त्याच्यामुळे मी सुद्धा हे तिथे चॉईस करून घेतले मम्मा. आणि जेव्हा तू कधी भाजी बनवणार नाही आहेस ना, तेव्हा तू सुद्धा मला चपातीवरती असं रोल करून दे असं तो सांगत होता. ओके म्हटलं, कारण आता इथं ऐकून घ्यावंच लागेल ना, इतकं शहाणे माणूस माझ्यासोबत गप्पा मारत आहेत म्हणलं. मग घेतला, मग त्याने स्वतः चम्मच वगैरे घेतलं. त्यानंतर त्याने घेतलं ते आता झाकण वगैरे ते लावून घेत आहे आणि मला सांगत होता आता रोल करून मी पटकन खाऊन घेतो.
जेव्हा मम्मा मी भाजी वगैरे नसते ना घरी पण आणि मी भाजी खात नसतो ना, तेव्हा तू मला हेच देत जा. मी म्हटलं हो, म्हणलं आता मोठा बॉक्स आणून ठेवूया तुझ्यासाठी, म्हणजे तू भाज्या खाणं विसरूनच जाशील आणि फक्त हेच खाशील. तर हसायला लागला, नाही मम्मा मी कधीतरी खातो असं त्याने सांगितलं मला. तर अशा पद्धतीने घेतला राजने रोल बनवून. मी रोलसुद्धा बनवून दिला नाही, कारण त्याला मी दुपारी सांगितलं होतं की तू भाजी वगैरे घे, कारण मी स्वयंपाक केला ना मॉर्निंगला पोळ्या वगैरे, त्यामुळे भाजी पण केलेली होती. तर त्यांनी सांगितलं मला नाही खायचं ते. मग त्याचा हट्ट करून त्याने त्याचाच हट्ट शेवटी पूर्ण केला. मग काय मला थोडंसं करायचं होतं इकडे वर्क वगैरे, आणि वर्क म्हणजे दुसरं काय, मस्त अशा काठापदराच्या साडीला मला इकडे गोंडे वगैरे करून घ्यायचे होते. आणि गोंडे पण इतके काय हार्ड वर्क करायचं नव्हतं, म्हणजे जास्त हार्डली पण नव्हतं, सिम्पल सोबर असे होते. साड्यांचा जो कलर आहे ना 2-2 कलरमध्ये होता. आता तुम्हाला इथे एकच दाखवलेली आहे मी साडी, तर 2 कलरमध्ये हे साडी होती आणि 2 कलरमध्ये सिम्पल सोबर असे त्यांना गोंडे बनवून द्यायचे होते. तर बघा इकडे ते साडी आहे ना, त्याला पिको फॉल केलं मी, मस्त असे गोंडेसुद्धा बनवले. मग काय, आज सकाळपासून मी जेवण वगैरे काहीच केलेलं नव्हतं, फक्त कामामध्येच व्यस्त होते. मग संध्याकाळच्या टायमिंगला इकडे माझी इच्छा झालेली मस्त असा शाबू, दही आणि हे पेंड खजूर वगैरे खाण्याची. आता तुम्ही सांगा, इच्छा आहे म्हणून हे मी खात असेल की माझा उपवास आहे म्हणून खात असेल. तर इकडे घेतलं मी मस्त असं छान इथे शाबू वगैरे घेतला आणि सगळं काही घेऊन शांत असं. तर संध्याकाळच्या टायमिंगला म्हणलं की जेवण वगैरे करून घ्यावं, म्हणजेच फराळ करून घ्यावं, किंवा तुम्ही त्याला नाश्ता सुद्धा म्हणू शकतो, जे काही तुम्हाला म्हणायचं तुम्ही तुमच्या पद्धतीने म्हणू शकतो. तर इकडे मी घेतलेलं आहे. तर व्हिडिओ सुरुवात केला ना एंड कधी होतो हे मला समजत नाही, कारण खूप साऱ्या गप्पा मला तुमच्यासोबत मारायच्या असतात आणि व्हिडिओ कधी कधी छोटा होऊन जातो, तर खूप साऱ्या गप्पा असतात. तर इतका असा मस्त असा व्हिडिओ झाला, म्हणजे आजचा व्लॉग झाला. तर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा असा छानसा व्हिडिओ घेऊन येईल मी.